कोणतं गाणं म्हणाले तुम्ही? न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, काय विषय काय हो? अहो मूल्य आहेत मूल्य. मुलं? कुणाची मुलं? अहो मुलं नाहीत मूल्य मूल्य. अरे रोजच्या जीवनात जगतोयस की रे तू? रोजच्या जीवनात पण दिसत तर नाही. आपला भारत कशावर चालतो माहितीये का तुला? कशावर? तुला संविधान शब्दाचा अर्थ माहितीये का? संविधान होय ऐकलंय पण काय असते ते माहिती नाही. आणि म्हणूनच ज्या संविधानाने आपल्याला आपले हक्क व अधिकार दिले त्या संविधानातील जनजागृती करण्यासाठी आम्ही सोप महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपल्या समोर संविधान सादर करीत आहोत. मतदान द्या. होय होय मतदान द्या. जाणून घेऊया सर्वसामान्य नागरिकांना संविधानाबद्दल किती माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का संविधान म्हणजे काय? होय होय मला माहित आहे. बरं सांग संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे ना संविधान हा काय ते मूल्य काय ते नियम काय ती कलम. आता कसं सगळं ओके मध्ये आहे. तो वकिलांचा विषय. तुझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते नाही काय करायचं. तू दुसरं काहीतरी विचार. अरे अमृत मसाचा तर काय विषय? अमृत वाटतात काय? या हरघर तिरंगाचा तरी काय विषय? हरघर तिरंगा होय. आपल्या घरावर 3 दिवस तिरंगा लावायचा असतो. घरावर तिरंगा लावल्या कुठे देशप्रेम दिसतंय होय? अरे आपण आपल्या देशासाठी एवढं बी करू शकत नाही. चला सलामी द्या. अरे ताई एवढंच करून उपयोग नाही. हरघर तिरंगा, अमृत महोत्सव, संविधानाचे मूल्य हे सर्व नीट समजून घेणं गरजेचं आहे. तू आम्हाला काय सांगतोय? आम्हाला काय माहित नाही होय. बरं तुला एक प्रश्न विचारतो. विचार की काय पण विचार. आमचं जनरल नॉलेज एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट आहे वे. पण मला सांग भारताचं संविधान कुणी लिहिलं? अरे एकच साहेब बाबासाहेब. एकच साहेब बाबासाहेब. बरं सांग संविधान समितीचे अध्यक्ष कोण? संविधान समिती होय. संविधान समिती तयार झाली आणि अध्यक्ष त्यांचे नाव माहिती नाही वय. आता दुसरा प्रश्न वसुधा समितीचे अध्यक्ष कोण? वसुधा समिती होय. वसुधा समिती तयार झाली त्यांचे अध्यक्ष त्यांचे नाव हे बी माहित नाही होय. बर आता सोपा प्रश्न मला सांग आपल्या भारताचं संविधान कधी तयार झालं? भारताला स्वातंत्र्य मिळालं. काही लोक तिकडे गेले काही इथे बसले आणि ते संविधान 1900 बघितलं गेले 75 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून सुद्धा जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनही आज आपण तिला समजू शकलो नाही. फक्त आज्ञता, गीत, प्रतिज्ञा, घोषणा एवढंच करून उपयोग नाही तर प्रत्येकाने अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि ही घटना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. अरे तुम्ही काय सांगताय आम्हाला? आम्ही रोज म्हणतो की संविधान म्हणतोच होय. पण बघू आम्ही भारताचे लोक स्वतः प्राण अर्पण करीत आहोत. जय भीम. वंदे मातरम. भारत माता की जय. वा 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 वा. आता याचा अर्थ सांग बघू. अर्थ आता एवढं मोठं संविधान त्याचा अर्थ कळा नको होय. अवघड नको तर सोपं सांग. लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता काय असतं तुला माहित आहे का? होय होय मला माहित आहे. सांग बघू. लोकशाही म्हणजे लोकांकडून पैसा घ्यायचा आणि मतदान करायचं. स्वातंत्र्य म्हणजे लोकांना कसं पण वागवायचं. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची.
आणि न्याय. हा चेन्नई सांग बघू. न्याय म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला त्याला धरायचं आणि पोलिसांकडे द्यायचं. हो माग मी सांगतो न्याय स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता यांचं काम आहे सर्वांना समानतेने वागवणं. कोणताही मतभेद नाही, सर्वांना एकत्र ठेवणं हे आपल्या संविधानाचं कार्य आहे. अरे काय तर समजा असं सांग. बरं सांगतो. ए चला कोल्हापूर 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 कोल्हापूर. ओ ताई बोला कुठे जायचं? एक कोल्हापूरचं तिकीट द्या. हे घ्या 20 रुपये. काय फक्त 20 रुपये? होय महिलांसाठी हाफ तिकीट झालेलं आहे. वा चांगलं आहे. घ्या बसून. ओ दादा उठा की. कुठं म्हणजे ही आमची सीट आहे. असं का बोलता? ही कुठली तुमची सीट? हे बघा तिकीट पण काढलंय. बघा बघा. मी पण काढलोय, मी पण दाखवतो. ओ दादा तुम्ही महिला आहात का? ओ बाई असं का बोलता? 4 पोरांचा बाप आहे मी. तुम्हाला वाचता येतो का? हा बघ येते की. जरा बघा की वरती. महिलांसाठी राखीव. अरे बापरे बसा बसा. बरं बरं सुशिक्षित अडाणी. हे बघा आपल्या भारताच्या संविधानामध्ये सर्वांचाच म्हणजे ज्येष्ठ महिला नागरिक बालक या सर्वांचाच विचार करण्यात आला आहे. त्यामुळे हाच आहे श्रेष्ठ न्याय आणि हाच आहे सर्वोच्च कायदा. आम्ही न्यायानं वागलो नाही काय संविधान समजलं नाही. आम्ही न्यायानं वागलो नाही काय संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही दादा संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही काही संविधान समजलं नाही. आम्ही न्यायानं वागलो नाही काय संविधान समजलं नाही. काय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्याही आम्हा नागरिकांच्या. नाही नाही बाई आम्हाला ते फक्त हक्कच आहे. आपल्याला हक्क पण तेव्हाच मिळतील जेव्हा आपण आपल्या देशाप्रती कर्तव्य पार पाडू. पण अशी कोणती कर्तव्य आहेत बरं? पहिला कर्तव्य संविधानाचं पालन करा. दुसरे कर्तव्य स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणा देणाऱ्या आदर्शांची कदर करा. तिसरा कर्तव्य भारताची सार्वभौमत्व एकता आणि अखंडता टिकवून ठेवा. चौथं कर्तव्य राष्ट्राची सेवा करा व संस्कृतीचे जतन करा. 5वं कर्तव्य आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपण आपली कर्तव्य पार पाडलीच पाहिजे. तर बघितलं मंडळी ज्या संविधानाच्या आधारे आज आपल्याला कर्तव्य व सगळं काही मिळतं. ही घटना हे संविधान आज प्रत्येक पिढीला प्रत्येक माणसाला माहीत असणं गरजेचं आहे. जय हिंद.